नमस्कार. आपलं सगळ्यांचं योजना फंडा या चॅनलमध्ये मी स्वागत करतो. आपण जी माहिती बघणार आहोत थंबनेलमध्ये तुम्ही बघितलं आहे त्याप्रकारे कुक्कुटपालन योजना ही 2026ची आहे. कारण आपला शेतकरी हा जोडधंदा करतो ग्रामीण भागामध्ये, आणि त्या हिशोबानं कुक्कुटपालन किंवा पोल्ट्री फार्म या योजनेस भारतात नाबार्डने, जी नाबार्ड संस्था आहे त्या नाबार्डने पूर्णपणे पाठिंबा दर्शवला आहे. या योजनेअंतर्गत राज्यात नवनवीन पोल्ट्री फार्मची स्थापना केली जात आहे. राज्य सरकार राज्यातील लोकांना कुक्कुटपालन करण्यास प्रोत्साहित आणि आर्थिक सहाय्य देखील करते. तर आपण या योजनेची पूर्णपणे माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. 100% हा व्हिडिओ आपण सगळ्यांनी शेवटपर्यंत बघायचा आहे बघा. मग या ठिकाणी योजनेस सहाय्य व मदत करण्यासाठी सर्वांना ठाऊक आहे की या उद्देशानं बॉयलर कोंबड्यांना वाढविले जाते, तर अंडी देण्यासाठी लेयर्स कोंबड्या पाळल्या जातात. कुक्कुटपालन योजनेची वैशिष्ट्ये काय आहेत? तर राज्यातील जी बेरोजगारी त्याचे प्रमाण कमी करणं या योजनेचा मुख्य उद्देश आहे. कारण जर कुक्कुटपालन केलं तर प्रत्येकाच्या हाताला त्या ठिकाणी ज्यानं ते केलं आहे त्याला काम भेटणार आहे, हा मुख्य त्यांचा हेतू आहे. काम भेटलं पाहिजे. जे काही महिला आहेत किंवा बेरोजगार आहेत त्यांना काय रोजगार मिळेल आणि मोठ्या प्रमाणात काय बेरोजगारीचं प्रमाण कमी होईल. या योजनेमुळे राज्यातील ग्रामीण व शहरी दोन्ही भागात रोजगार निर्मिती होईल, असं त्यांनी स्पष्टपणे या ठिकाणी सांगितलं आहे. योजनेचे फायदे बघा. हे पोल्ट्री फार्म सुरू करण्यासाठी खूपच कमी व्याजदराने कर्ज मिळते. जो व्याजदर आहे ते अतिशय कमी प्रमाणामध्ये आहे. बाकी जर तुम्ही कर्ज घ्यायला गेले तर त्याचं काय जे काही रेट आहे ते खूप जास्त आहे. याच्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुक्कुटपालनामुळे केवळ व्यक्तींना रोजगार मिळाला नाही तर राष्ट्रीय उत्पन्नातही हातभार लागला आहे. भारतात सुमारे 3,000 दशलक्ष शेतकरी जे कुक्कुटपालन करतात आणि ते राष्ट्रीय उत्पन्नात सुमारे 2,600 कोटींचं योगदान देत आहेत. ही शासकीय आकडेवारी आहे, लक्षात घ्या. कुक्कुटपालन हा उत्पन्नाचा एक चांगला स्रोत आहे. या व्यवसायात पाण्याची फारच कमी गरज आहे, त्यामुळे पाण्याचीही बचत होते. कोंबडी पालन व्यवसायात अतिशय कमी वेळात चांगल्या प्रकारे नफा होऊ शकतो. पोल्ट्री फार्म हा एक अत्यंत सोपा व्यवसाय आहे. कुक्कुटपालनासाठी परवाना देखील आवश्यक नाही. कुक्कुटपालनात कोणत्याही प्रकारची देखभाल आवश्यक नसते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी जे महत्त्वाचे डॉक्युमेंट आहेत अप्लाय करण्यासाठी ते आहेत, एक तुम्हाला आधार कार्डची प्रत महत्त्वाची आहे, कायमचा रहिवासी दाखला ज्या ठिकाणी तुम्ही राहत आहे, ज्याला आपण डोमासाईलसुद्धा म्हणतो, मतदार ओळखपत्र, रेशन कार्ड, जमीन नोंद 7/12, बँकेचा तपशील म्हणजे बँकेची पासबुकची झेरॉक्स, बँक स्टेटमेंटची प्रत, प्रकल्प अहवाल. प्रकल्प अहवाल म्हणजे काय? ज्या योजनेसाठी जो तुम्ही फाईल तयार केली आहे, जे लेटर तुम्ही तयार केलं आहे, तो अहवाल तुम्हाला त्या ठिकाणी सादर करायचा आहे. या योजनेसाठी पात्रता काय आहेत? या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील कायमस्वरूपी रहिवासी अर्ज करू शकतो. या योजनेअंतर्गत केवळ शेतकरीच अर्ज करण्यास पात्र आहेत. हे शेतकऱ्यांसाठीच योजना आहे, महत्त्वाचं लक्षात घ्या. जे नोकरदार आहेत किंवा बिझनेसमॅन आहेत ते याच्यामध्ये अर्ज करणार नाही, कारण शेतकऱ्याला काय जोडधंदा आवश्यक पाहिजे आणि त्यासाठी शासनानं ही महत्त्वाची योजना हाती घेतली. यासाठी महाराष्ट्रातील सहकारी संस्था पात्र आहेत. संघटित असंघटित क्षेत्रांचे गट पात्र आहेत. अशासकीय संस्था देखील पात्र आहेत. मी आत्ता सांगितलं, शासकीय व्यक्ती नाही. आणि अर्जदार हा महाराष्ट्राचा उद्योजक असणं आवश्यक आहे. ज्या कोणालाही हा व्यवसाय करायचा आहे त्याला या व्यवसायात पुरेसा अनुभव असावा. हा व्यवसाय करण्यासाठी अर्जदाराकडे पुरेशी जमीन असावी. SBIकडून कुक्कुटपालनासाठी कर्ज घ्यायचे असल्यास काही मान्यताप्राप्त संस्थेकडून प्रशिक्षण प्रमाणपत्र सादर करा. आपण ज्या ठिकाणी आपला व्यवसाय सुरू करू इच्छिता त्या ठिकाणी बँक अधिकारी भेट देतील, लक्षात घ्या. आणि त्यानंतर ते आपले कर्ज मंजूर करतील. मंजूर कर्ज कसं होणार आहे त्याची ही प्रोसेस त्यांनी या ठिकाणी टप्प्याटप्प्यानं सांगितली. आपल्या गुंतवणुकीवर बँक 75% कर्ज आपल्याला दिले जाईल. बँक 9 लाखापर्यंत कर्ज देऊ शकतात, परंतु तुम्हाला ते कर्ज 5 वर्षांच्या कालावधीत परत करणे आवश्यक आहे. किती लाखापर्यंत देऊ शकते? 9 लाखापर्यंत. कुक्कुटपालनासाठी शासनाकडून 25% अनुदान आहे बघा, लक्षात घ्या. किती टक्के? 25% अनुदान आहे.
मन अनुसूचित जाती जमाती प्रगती लोकांना कुक्कुटपालनासाठी शासनाकडून 10% प्लस म्हणजे 35% अनुदान आहे. जे SC किंवा ST कास्टचे लोक आहेत, जे अप्लाय करणार आहेत आपले बांधव, त्यांच्यासाठी 25 सोडून 35% अनुदान शासनाने या ठिकाणी दिलेलं आहे. बघा, नेहमी जे महत्त्वाचे प्रश्न विचारले जातात त्याचीसुद्धा उत्तरं आपण शॉर्टमध्ये घेणार आहे. या योजनेअंतर्गत महाराष्ट्र सरकार कुक्कुटपालनासाठी राज्यातील लोकांना प्रेरित करते, कारण कोंबडीची अंडी व मांस याची मागणी वाढत आहे. लोकांना व्यवसायातून देखील कुक्कुटपालन उपयोगी पडतो. कुक्कुटपालन योजनेचे लाभार्थी कोण? ज्याच्याकडे शेती आहे आणि जो महाराष्ट्रातील नागरिक आहे. याला कोण पाठिंबा देत आहे? तर नाबार्ड संस्था काय करत आहे? पाठिंबा देत आहे. त्या हिशोबानं ही माहिती होती. बघा, 100% अर्ज करा. तुम्ही महाराष्ट्रातील रहिवासी असाल, तुम्हाला लाभ घ्यायचा असेल आणि आपल्या शेतीला काहीतरी जोडधंदा पाहिजे असेल तर कुक्कुटपालन हा खूप उपयुक्त असा व्यवसाय आहे. त्यामुळे अजून काही माहिती कोणत्या योजनेची पाहिजे असेल तर योजना फंडा या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हे डॉक्युमेंटचं जे या ठिकाणी मी दाखवतो आहे तर या पॉईंटला स्क्रीनशॉट मारून घ्या. बघा, आधार कार्डची प्रत आहे, कायमचा रहिवासी दाखला आहे, मतदार ओळखपत्र आहे, रेशन कार्ड, जमीन नोंद म्हणजे 7/12, बँकेचा तपशील म्हणजे बँकेची पासबुक झेरॉक्स, बँक स्टेटमेंटची प्रत आणि प्रकल्प अहवाल. तर जय हिंद, जय महाराष्ट्र.